Good morning, students. I hope you are fine and doing well in your studies. Now the first term exam is approaching very soon. I have already sent the term portion for Marathi subject. Today we are going to see the new lesson, the lesson number 11 from your textbook. So the lesson name is Jungle Diary. लेखक आहेत अतुल धामणकर. तर पुस्तक उघडायचं आहे आणि पुस्तकामध्ये लक्ष द्यायचं आहे. In this lesson, the author, a renowned wildlife researcher, writer and photographer, presents a heartwarming yet thrilling account of his experience of watching the tigress and her cubs closely in Tadoba Andhari Tiger Reserve. So, he saw the unique quality of a mother in tigress, and this experience was indeed a worthy contribution to his experience with tigers. So now we are going to read from the textbook and see what author has to say about this lesson. He is telling in this lesson his experience of tigers in the jungle, and that's why the lesson name is Jungle Diary. In his diary he has written everything what he has seen and what he has experienced. So we are going to see the lesson. Please open your textbook and pay attention to it. मला वाटते सगळ्यांनी पुस्तकं उघडलेली आहेत. मी आता प्रस्तावनेमध्ये वाचते आहे, तिथे तुम्ही लक्ष द्यायचं आहे तुमच्या पुस्तकामध्ये. प्रसिद्ध वन्यजीव संशोधक, लेखक आणि छायाचित्रकार, त्यांनी गेल्या 25 वर्षापासून ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पमध्ये वाघाचा अभ्यास केलेला आहे. राजस्थान, पश्चिम बंगाल, उत्तराखंड आणि गुजरातमधील अनेक उत्कृष्ट जंगलांना त्यांनी भेटी दिलेल्या आहेत. त्यांची वाघ, मृगकथा, नवरंगाचं घरटं, अरण्याचे अंतरंग, महाराष्ट्रातील वन्यजीवन, ताडोबा वाघांचे जंगल, जंगलाची डायरी, मार्जार कथा ही वन्य जीवनविषयक पुस्तके प्रसिद्ध आहेत. तर ही सगळी पुस्तकं तिथे ते प्रस्तावनेमध्ये दिलेली आहेत. प्रस्तुत पाठात लेखकाने जंगलाच्या डायरीतील काही अनुभव सांगताना, जंगलातील प्राण्यांचे निरीक्षण करताना आलेल्या चित्तथरारक प्रसंगाचे वर्णन केले आहे. तसेच वाघिणीमध्ये दडलेल्या मातृत्वाचे रोमहर्षक वर्णन आलेले आहे. त्या पाठामध्ये आपण आता बघणार आहोत. मी धडा वाचणार आहे आणि ह्या पाठामध्ये किंवा धड्यामध्ये अनेक वाक्प्रचार आलेले आहेत. तर ज्या शब्दांचा अर्थ तुम्हाला कळत नाही ते तुम्ही लिहून घ्यायचं आहे. आणि हे वाक्प्रचार परीक्षेला विचारले जाणार आहेत. आणि या पाठामध्ये अनेक वाक्प्रचार आलेले आहेत. जे सोपं आहे ते तुम्हाला मी जास्त डिटेलमध्ये सांगणार नाही, थोडक्यात सांगणार आहे. आणि त्यामुळे तुम्ही पुस्तकामध्ये लक्ष द्यायचं आहे. तर पाठाला सुरुवात करूया. तारीख 27 मे 1997, वेळ सकाळी 6 ते 9:30. कोळसा परिक्षेत्र, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूर. आता चंद्रपूर हे जिल्ह्याचं नाव आहे. ते महाराष्ट्रामधील विदर्भातील एक जिल्हा आहे. आणि व्याघ्र म्हणजे वाघ. वाघ. तर ह्या ताडोबा जंगलामध्ये जास्तीत जास्त वाघाची वस्ती आहे. तर पुढे लेखक सांगतात, आज पहाटेच, पहाट म्हणजे सकाळ, आज पहाटेच कोळसावन विश्रामगृहातून बाहेर पडलो. आता लेखक ह्या विश्रामगृहामध्ये राहत होते. विश्रामगृह म्हणजे द गव्हर्मेंट गेस्ट हाऊस. He had gone there for the observation of the animals, and that's why he was staying in the guest house. गावातून टोंगे वनरक्षक आणि त्यांचा सहकारी वनमजूर येताना दिसले. आता टोंगे हे वनरक्षक जो असतो त्याचं नाव आहे. त्याचं नाव म्हणजे कदाचित सरनेम असणार, तर ते माणसाचं नाव आहे. वनरक्षक म्हणजे जो वनाचं रक्षण करतो. आणि वनमजूर म्हणजे जो वनामध्ये काम करतो, मजूर म्हणून. तर लेखकांना हे 2 माणसं येताना दिसली.
वनरक्षक येताच आम्ही डावीकडे जाणारा झरी रस्ता धरला. आता हा झरी रस्ता आहे, हा ताडोबा जंगलामध्ये जाण्याचा रस्ता. समोर चालणारा वनमजूर, वनमजूर म्हणजे वर्कर, वन इज वर्किंग इन द जंगल, अचानक थबकला. थबकणे म्हणजे थांबणे, थांबणे. मी प्रश्नार्थक नजरेने पाहिलं. तो आता वनमजूर थांबल्याबरोबर लेखकांच्या चेहऱ्यावरती प्रश्न उभा राहिला, हा कशासाठी थांबला. तर त्यानं रस्त्याकडे बोट रोखलं. नुकत्याच गेलेल्या एका मोठ्या बिबळ्याची ताजी पावलं तिथं उमटली होती. आता बिबळा म्हणजे काय, लिओपार्ड. तर हा वनमजुराने ते पोटाने त्यांना दाखवलं की आता इथूनच लिओपार्ड काय झालेला आहे, गेलेला आहे. ताजी पावलं, द फ्रेश फुटप्रिंट्स. हा एक नर असून, नर म्हणजे काय, मेल, मेल नर असून आम्ही पोहोचण्याच्या तासाभरा आधीच इथून गेला असावा. मी चौफेर पाहिलं. चौफेर म्हणजे काय, चारी बाजूने, चारी बाजूने पाहणे, पण मला तरी काही दिसलं नाही. आता लेखकांनी, वनमजुरांनी सांगितल्याबरोबर की इथून आता बिबळ्या वाघ गेलेला आहे, द मेल. तर लेखकांनी सगळ्या बाजूनी बघितलं. ही लुक्ड ऑल अराउंड बट ही डिड नॉट फाइंड एनीवन एल्स देअर. अचानक मला जंगलाच्या कोपऱ्यावर थोडीशी हालचाल जाणवली. कोपरा म्हणजे कॉर्नर. मी सगळ्यांना हातानंच थांबायची खूण केली. आता लेखकांना काहीतरी हल्ल्यासारखं वाटलं, थोडासा आवाज आला म्हणून त्यांनी सगळ्यांना थांबायला खूण केली. खूण म्हणजे सिग्नल. दुर्बीण डोळ्यांना लावल्यावर ती हालचाल स्पष्ट झाली. आता तुम्हाला चित्रामध्ये मी दाखवलं, लेखक नेहमी दुर्बिणीमधून बघत, फार अंतरावर दिसणारं, त्याला म्हणतात, इंग्लिशमध्ये दुर्बिणीला म्हणतात बिनोक्युलर्स. ओके, यू कॅन लुक इन दॅट डिक्शनरी व्हॉट इज द मिनिंग ऑफ दॅट. तर लेखकांनी दुर्बीण डोळ्यांना लावल्यावर ती हालचाल स्पष्ट झाली. तिथं एका तेंदूच्या झाडाखाली बांबूमध्ये बिबळा बसला होता. तर बिबळा म्हणजे कोण, लिओपार्ड, द ॲनिमल. तर तेंदू म्हणजे आपण ज्यापासून बिडी बनवतो, बिडी, त्या झाडाखाली बिबळा बसला होता. पण त्याचा रंग आसपासच्या परिसराशी एवढा मिसळून गेला होता की त्याची शेपूट जरी हलली नसती तर तो मला मुळीच दिसला नसता. लेखक जरी दुर्बिणीने पाहत असले तरीसुद्धा एकदम ते क्लिअर नव्हतं. बिबळा त्यांना क्लिअर असं दिसत नव्हता. परंतु त्यांनी जेव्हा शेपूट हलवली तेव्हा मात्र लेखकांना समजलं की हा बिबळा तिथे बसलेला आहे. त्याची पाठ आमच्याकडे होती, म्हणजे त्या बिबळ्याने लेखकांना बघितलं नाही. त्यामुळे त्याने अद्याप म्हणजे काय, स्टील, आम्हाला पाहिलं नव्हतं. पण तेवढ्यात टोंगे वनरक्षकाचा पाय एका वाळक्या काटकीवर पडला आणि कट असा आवाज झाला. आता हा बिबळा वाघ तिथे बसलेला, परंतु लेखक आणि त्याच्याबरोबर जे होते वनरक्षक आणि वनमजूर, 2 माणसं त्याच्याबरोबर होती. तर ते एकदम हळूहळू चालत होते, कारण घाबरलेले सुद्धा होते आणि त्यांची चाहूल कोणाला लागू सुद्धा नाही म्हणून ते हळू चालत होते. परंतु त्यांचा मित्र जो होता किंवा त्यांच्याबरोबर असलेला वनरक्षक, त्याचा पाय एका वाळक्या म्हणजे ड्राय स्टिक, त्याच्यावर पडल्याबरोबर ती स्टिक काय झाली, मोडली, काठी मोडली ती. त्याचा कट असा आवाज झाला. तिखट कानाच्या, अंडरलाईन द वर्ड तिखट कानाच्या बिबळानं तो आवाज ऐकताच वळून पाहिलं आणि एकाच झेपेत तो जंगलात अदृश्य झाला. अदृश्य होणे म्हणजे काय, नाहीसा झाला. आता तिखट कान म्हणजे काय, द शार्प इयर्स. त्यात काठी मोडल्याबरोबर त्याचा जो आवाज आला, कट, तो त्या बिबळ्या लिओपार्डला त्याचा आवाज गेला आणि तो लगेच त्यांनी काय केलं, तो तिथून पळून गेला, अदृश्य झाला. बिबळ्याच्या निरीक्षणांची चांगली संधी हातची गेली. आता निरीक्षण म्हणजे काय, ऑब्झर्वेशन. लेखकांना त्यांना बरोबर बघायचं होतं, परंतु ती संधी त्यांची गेली. संधी म्हणजे काय, द ऑपॉर्च्युनिटी, द चान्स टू सी. म्हणून मी हळूहळू म्हणजे काय, लेखकांना वाईट वाटलं. ही फेल्ट सॉरी फॉर दॅट ही वॉन्टेड टू सी अँड दॅट लिओपार्ड रॅन अवे फ्रॉम देअर. टोंगे यांना शर्मिंद झाल्यासारखं वाटलं. आता शर्मिंद होणे म्हणजे काय, लाज वाटणे. ही फेल्ट समवॉट. आम्ही लगेच पुढे निघालो. आता वनरक्षक, वनमजूर आणि लेखक आता पुढे निघाले. थोड्याच अंतरावर रायबाकडं जाणारा रस्ता उजवीकडे वळत होता.
आता रायबाकडं हे नाव आहे, रस्त्याचं नाव. तो रस्ता धरला आणि जंगल आणखीच दाट झाल्यासारखं वाटलं. आता लेखक पुढे पुढे जात होते जंगलामध्ये, आणि पुढे जात असताना जंगल अगदी दाट झाल्यासारखं वाटलं. दाट म्हणजे काय, थिक. मराठीमध्ये दुसरा शब्द आहे गर्द. इथं दोन तीन नाले असल्यानं झुडपांची दाटी जास्तच जाणवते. आता नाले म्हणजे काय, जिथे पाणी वाहतो, द स्मॉल रिव्हर. आणि पाणी असल्यामुळे तिथे जंगलाची किंवा झाडांची गर्दी असणारच. तसंच त्या नाल्यामध्ये थोडं पाणी साचून राहत असल्यानं तिथं कुठलाही वन्य प्राणी दिसण्याची शक्यता होती. म्हणजे नाल्यात पाणी असल्यामुळे प्राणी, जंगलातले सगळे प्राणी पाणी प्यायला येणारच असं लेखकांना माहीत होतं. त्यामुळे आता सावधपणे पावलं टाकणं आवश्यक होतं. म्हणून आता हळूपणे, सावध म्हणजे काय, टू बी कॉशियस, सावधपणे त्यांना पुढे पावलं टाकायची होती. कालच संध्याकाळी विश्रामगृहावर गप्पा मारताना टोंगेनी मला त्या परिसरात 4 पिल्लं असलेल्या वाघिणीबद्दल सांगितलं होतं. आता टोंगेसुद्धा तिथेच राहायचा. लेखकसुद्धा गेस्ट हाऊसमध्ये राहत होते. तर काल रात्री विश्रामगृहावर गप्पा मारताना टोंगेनी त्यांना सांगितलं की ह्या परिसरामध्ये, परिसर म्हणजे सराउंडिंग, तिथे एका वाघिणीने 4 पिल्लांना जन्म दिलेला होता. तेव्हापासूनच मला कधी तिथं जातो असं झालं होतं. नाव लेखक ही वॉज इगर टू गो देअर टू फाइंड आउट अँड टू सी. प्रचंड उष्णतेचे दिवस असल्यानं वाघासारखं जनावर पाण्याच्या आसपासच वावरतं. उष्णता म्हणजे काय, गरमी, द हीट. आणि जेव्हा आपल्याला गरमी होते तेव्हा आपण नेहमी, आता समजा तुम्हाला घरामध्ये असल्यानंतर गरमी असली तर तुम्ही लगेच AC लावता किंवा फॅन लावता. तसं हे प्राणी, त्यांच्याकडे AC किंवा फॅन नाहीत. त्याचं ते काय करणार, नेहमी पाण्याच्या जवळ राहतात, ते थंड वाटावं म्हणून. तर लेखक सांगतात की उष्णतेचे दिवस असल्यानं वाघासारखं जनावर पाण्याच्या आसपासच राहत. आसपास म्हणजे जवळपास, वावरतं म्हणजे काय, फिरणे. तशातच लहान पिल्लं असल्यानं या वाघिणीला त्यांना पाण्यापासून जास्त दूर नेणे देखील शक्य नव्हतं. आता ही वाघिणीची पिल्लंसुद्धा छोटी होती. चित्रामध्ये बघा तुम्हाला ती वाघीण दिसते आणि तिची पिल्लं तिच्या आजूबाजूला आहेत. 4-5 पिल्लं होती आणि ही पिल्लंसुद्धा वाघिणीच्या आजूबाजूला फिरत आहेत. तर लेखक सांगतात की आम्ही तिथे गेल्यानंतर त्यांना समजलं की ही पाण्यामुळे ही वाघीण आणि तिचे पिल्लं पाण्याच्या जवळच असणार, फिरत असणार. तशातच लहान पिल्लं असल्याने वाघिणीला त्यांना पाण्यापासून जास्त दूर नेणे देखील शक्य नव्हतं. कारण पिल्लांना नेहमी पाणी प्यायला हवं आणि म्हणून ती वाघीण त्यांना दूर घेऊन जाणार नाही असं लेखकांना वाटत होतं. पण लहान पिल्लं असणारी वाघीण ही जंगलात सगळ्यात धोकादायक जनावर. पिल्लं लहान असल्यामुळे तुम्ही कदाचित बघितलं असेल, तुमच्या घरामध्ये जर मांजर असली, मांजर जेव्हा पिल्लांना जन्म देते तेव्हा ती नेहमी मांजरीच्या पिल्लांच्या जवळ असते. तशी ही वाघीण पिल्लं छोटी असल्यामुळे ती नेहमी त्या पिल्लांच्या जवळ असायची, हे लेखकांना माहीत होतं. आणि ते जास्त धोकादायक, डेंजरस. पिल्लांच्या संरक्षणासाठी ही सजग आई, सजग म्हणजे काय, जागरूक, ऑलवेज अवेअर. कुणाचा जीव देखील घ्यायला मागं पुढं बघत नाही. शी वॉज ऑलवेज वॉचफुल, लुकिंग आफ्टर हर cubs. So if that anybody touches them, she will kill them. Like that it is. लेखक ते सांगतात की कुणाचा जीव घ्यायला मागं पुढं बघत नाही. त्यामुळे सुकलेल्या नाल्यात उतरताना माझ्या मनावर एक अनामिक दडपण आलं होतं. अनामिक म्हणजे काय, अननोन. दडपण म्हणजे काय, टू बी अँक्शियस. लेखक एकदम त्याच्या मनावरचं दडपण आलं होतं. 10-12 पावलाचं चाललो असतो. मला नाल्यातील ओलसर चिखलात मांजरापेक्षा मोठ्या आकाराची अनेक पावलं उमटलेली दिसली. आता नाल्यातून जात असताना लेखकांना अनेक पावलं तिथे दिसली आणि ती लेखक पुढे पुढे जात आहे. मला सांगितल्याप्रमाणे बघा, लेखक दुर्बिणीमधून बघत आहेत. त्यांच्या हातामध्ये ती दुर्बीण आहे. टू ऑब्झर्व ही इज टू यूज दॅट इन्स्ट्रुमेंट टू सी द ॲनिमल्स फार अवे. दुसऱ्या चित्रामध्ये बघा, हे आहे जंगलाचं चित्र. लेखक तिथे आणि त्यांचे साथीदार गाडीमध्ये बसलेले आहेत आणि बघा रस्त्यावरतीच ही वाघाची पिल्लं आहेत. दुसऱ्या बाजूला तुम्हाला हा गेंडा दिसतो आहे. त्याच्यानंतरचं स्लाइड्स आहे. हे बघा, अरण्याचे अंतरंग, तुमच्या त्या प्रस्तावनेमध्ये नाव आलेलं आहे, अरण्याचे अंतरंग. नंतर लेखक तिथे परत निरीक्षण करतात आहेत. नंतर दुसरी स्लाईड आहे ती कान्हा आहे.
तर अशा प्रकारे लेखकाने ह्या प्राण्यांचं निरीक्षण पान 43वरती बघा, मी वाचते आहे. तर लेखक सांगतात की नाल्यातील ओलसर चिखलात मांजरापेक्षा मोठ्या आकाराची अनेक पावलं उमटलेली दिसली. तिथे त्यांना फुटप्रिंट्स दिसले. मी झटकन पुढे जाऊन वाकून बघितलं. या पिल्लांच्याच पाऊलखुणा होत्या. त्या तुम्हाला मी ह्या चित्रामध्ये सुद्धा दाखवलं की रस्त्यावरून ती पिल्लं जात आहेत, त्यांची फुटप्रिंट्स पावलं तिथे होती. त्या पग मार्क्सकडे, आता पग मार्क्स म्हणजे काय? पग म्हणजे पाय, मार्क्स म्हणजे तुम्हाला इंग्लिशमध्ये आपण सांगतो द मार्क. तर फुटप्रिंट्स बघून लक्षात आलं की ते काल रात्रीचेच आहेत. काल रात्री इथून हे पिल्लं गेलेली आहेत. याचा अर्थ स्पष्ट होता. वाघीण अद्याप म्हणजे अजून अजून आपल्या पिल्लासह याच परिसरात वावरत होती. आता लेखक ज्या ठिकाणी गेले होते त्याच ठिकाणी ही वाघीण आणि तिची पिल्लं वावरत होती म्हणजे काय? फिरत होती. आता मी ती पिल्लं बघायला चांगलाच अधीर झालो होतो. आता अधीर होणे म्हणजे काय? उत्सुक होणे. अधीर होणे म्हणजे उत्सुक होणे, इम्पेशंट. बाय ऑल मीन्स ही वॉन्टेड टू सी. इथून सुमारे 100-125 पावलावर नाल्यात थोडंसं पाणी असल्याचं मला माहीतच होतं. लेखकांना माहीत होतं इथून सुमारे 100-125 पावलावर चालत गेल्यानंतर तिथे नाल्यामध्ये पाणी होतं हे लेखकांना माहीत होतं, कारण लेखक तिथे नेहमीच जायचे. ही वाघीण तिथंच सापडण्याची शक्यता होती. लेखकांना वाटलं ही वाघीण मला आता तिथेच सापडणार आहे, तिथेच दिसणार आहे. त्यामुळे आता तिकडे जाताना खूपच सावधगिरी बाळगणं आवश्यक होतं. सावधगिरी म्हणजे काय? सावधान, कॉशियस. जमिनीवर सर्वत्र पानगळीमुळे पडलेला वाळका पाचोळा साचून होता. आता सर्वत्र म्हणजे एव्हरीवेअर. नाव जंगल म्हटलं म्हणजे जंगलामध्ये सगळी झाडं आणि झाडाची पानं सुकली की ती आपोआप खाली गळून पडतात, त्याला म्हणतात वाळका. वाळका म्हणजे ड्राय आणि पाचोळा म्हणजे द ड्राय लिव्स. तर सगळी ठिकाणी हा पाचोळा किंवा पानं, सुकलेली पाने पडलेली होती. त्यावरून पाय न वाजवता जाणं ही एक मोठीच कसरत होती. आता तुम्हाला माहीत आहे, सुक्या पानावरती जर तुम्ही पाय ठेवला तर त्याचा आवाज होतोच. आणि लेखकांना जंगलात जायचं म्हणजे आवाज न करता जायचं होतं. प्राण्यांना त्यांची जाणीव होता कामा नये अशी ते काय घ्यायचे? काळजी घ्यायचे. परंतु लेखक सांगतात की ह्या सुकलेल्या पानावरून पाय न वाजवता जाणे म्हणजे टू वॉक सो सॉफ्टली नोबडी विल नो. ही एक मोठी कसरत होती. कसरत म्हणजे काय? टास्क. इट वॉज अ टास्क फॉर देम. पानवठा जसा जवळ आला तसं माझं हृदय जोरजोरात धडधडू लागलं. आता अंडरलाईन दॅट वर्ड, हृदय जोरजोरात धडधडणे म्हणजे काय? मनामध्ये फार फुरफुर लागणे किंवा भीती वाटणे. मनामध्ये भीती वाटणे. पुढं काय दिसेल या जाणीवेनंच माझा घसा कोरडा पडला. आता घसा कोरडा पडणे, अंडरलाईन दॅट. घसा कोरडा पडणे म्हणजे भीती वाटणे. घसा म्हणजे थ्रोट. जेव्हा आपण घाबरतो तेव्हा आपल्या घशातून आवाज येत नाही, आपण घाबरतो. तेव्हा लेखकांचा घसासुद्धा कोरडा पडला. इतरांची ही अवस्था काही वेगळी नव्हती. अवस्था म्हणजे काय? द सेम कंडिशन. दे ऑल्सो वेर सेम. दे ऑल्सो वेर फ्रायटन. एव्हरीवन वॉज फ्रायटन. आम्ही सगळ्यांनीच एकमेकाकडे बघत चौकस राहण्याची डोळ्यांनीच खून करून सूचना केली. आता चौकस म्हणजे काय? सावध राहणे. चौकडे पहा. टू बी अलर्ट. टू बी अलर्ट. सगळ्यांना त्यांनी खून केली. सगळ्यांना सांगितलं की आता अजिबात आवाज करायचा नाही, आपण सावकाशपणे पुढे जायचं आहे. आता एक एक पाऊल टाकताना मनावरचं दडपण अधिकच वाढत होतं. दडपण म्हणजे अँक्शियस. दे वर सो अँक्शियस टू गो अहेड. कुठंतरी झाडाच्या बुंध्याआड, बुंधा म्हणजे काय? झाडाचं खोड, द बार्क, द ट्रंक. जांभळीच्या झुडपात लपलेली म्हणजे हिडन. जांभळी म्हणजे काय? द जामून ट्री. लपलेली वाघीण रागानं गुरगुरत क्षणार्धात अंगावर येणार असंच वाटत होतं. त्यांना भीती वाटत होती की ह्या जांभळीच्या झुडपामध्ये कदाचित वाघीण लपलेली असणार आणि तिने जर आम्हाला बघितलं किंवा आमचा आवाज ऐकला तर ती आम्हाला नक्कीच मारणार, अंगावर धावत येणार आम्हाला आणि नक्कीच मारणार, असं सगळ्यांना वाटत होतं. वाऱ्यानं हळूच होणारी पानांची सळसळ देखील मोठी वाटत होती. आता
जंगलामध्ये झाडं असल्यामुळे वारा जेव्हा वाहतो तेव्हा पानांचा आवाज होतो, त्या आवाजाने सुद्धा ते घाबरत होते. आता जणू सगळा काळच थांबला असावा असं वाटत होतं. त्यांना वाटलं जसं काही सगळं थांबलेलं आहे. ओ, अचानक नाल्याच्या पलीकडून आलेल्या बारीक आवाजानं मी जागीच थबकलो. थबकणे म्हणजे काय? थांबणे. त्यांना थोडासा असा आवाज आला. माझ्या अंगावर सरसरून काटा आला. आता अंडरलाईन दॅट. अंगावर सरसरून काटा येणे म्हणजे काय? भीतीने शहारणे किंवा घाबरणे. पहिल्यांदाच ते घाबरलेले होते, परंतु आता थोडासा जरी आवाज आला तरी त्यांची भीती वाढत होती. तर अंगावर सरसरून काटा येणे म्हणजे घाबरणे. 1 वर्षाच्या वाघाच्या अभ्यासानं आणि अनुभवानं हे ठाऊक होतं. लेखक बघा 1 वर्षापासून ते हे निरीक्षण करत होते, अभ्यास करत होते. त्यामुळे त्यांना तो एक्सपिरियन्स होता की हा वाघिणीचा आवाज आहे. त्यांना समजलं तो आवाज जो आला तो वाघिणीचा आवाज आहे. ओ असा आवाज आला. ती आवाजानं आपल्या पिल्लांना बोलावत असावी. अचानक पाण्यात धपकन काहीतरी पडल्याचा आवाज आला. आता ते नाल्याकडून जात होते, नाल्याच्या बाजूने जात होते, तेव्हा धपकन असा आवाज आला. मी पाणवठ्याकडे पाहिलं. पाणवठ्याकडे म्हणजे पाणवठा म्हणजे पाणी, नाल्यामध्ये वाहणारं पाणी. आणि आश्चर्याने थक्कच झालो. आता आश्चर्याने थक्कच होणे म्हणजे काय? चकित होणे, सरप्राईज्ड. एका पिल्लानं बाजूच्या जांभळीच्या झाडीतून थेट पाण्यात उडी घेतली. आता वाघिणीची जी पिल्लं होती त्या एका पिल्लाने त्या जांभळीच्या झाडामधून डायरेक्ट नाल्यामध्ये उडी मारली. लगेच त्याच्या पाठोपाठ उरलेली 3ही पिल्लं धपाधप पाण्यात उतरली. एकाने उडी मारल्याबरोबर 4 पिल्लं होती. एकाने उडी मारल्याबरोबर दुसरी राहिलेली 3 त्यांनी सुद्धा उडी मारली. आईचा आश्वासक आवाज त्यांच्याकरता उत्साहाचं वार भरणारा ठरला होता. अंडरलाईन द वर्ड. उत्साहाचे वारे भरणे म्हणजे अतिशय उत्साह होणे, टू बी एक्सायटेड. त्यांनी आईचा आवाज ऐकला, वाघिणीचा आवाज ऐकल्याबरोबर पिल्लांना फार आनंद झाला. दे वेअर सो एक्सायटेड. आश्वासक म्हणजे काय? वाघिणीचा तो धीर देणारा आवाज, अश्युअरिंग व्हॉइस, दॅट आय एम हिअर. सो द कब्स दे वेअर सो हॅपी दॅट द मदर हॅज कम बॅक. सो दे वेअर एक्सायटेड. वाघीण रात्रीच पिल्लांना नाल्याकाठच्या जांभळीच्या दाट झुडपात लपवून शिकारीसाठी गेली होती. आता वाघीण बघा, तिला किती काळजी आहे पिल्लांची. जशी तुमच्या आईला तुमची काळजी असते तशी ह्या वाघिणीला सुद्धा, प्राण्याला सुद्धा त्यांच्या पिल्लांची फार काळजी असते. तर ती रात्री शिकारीसाठी गेली होती. शिकार म्हणजे शोधण्यासाठी, अन्न शोधण्यासाठी गेली होती. तेव्हा तिने ह्या 4ही पिल्लांना जांभळीच्या झुडपामध्ये लपवून ठेवलेलं होतं. या परिसरात दुसरे नर वाघ, द मेल लिओपार्ड्स, दे वेर देअर. नंतर लिओपार्ड, वाघ, टायगर, लिओपार्ड, रानकुत्री, रानामध्ये राहणारी कुत्री, अशा पिल्लांच्या संभाव्य शत्रूचा राबता होताच. म्हणजे ह्या पिल्लांना खाण्यासाठी हे सगळे प्राणी होते तिथे, म्हणून तिने त्यांना लपवून ठेवलेलं होतं. राबता म्हणजे मुवमेंट्स. त्यामुळे तिला ही खबरदारी घेणं आवश्यक होतं. तिला माहीत होतं हे जे प्राणी आहेत जंगलामध्ये ते माझ्या पिल्लांना खातील, म्हणून ती त्यांना लपवून गेलेली होती. वाघाच्या लहान पिल्लांना इतर भक्षकापासून खूपच धोका असतो. लहान पिल्लांना इतर भक्षकापासून फार धोका असतो. त्यामुळे वाघीण पिल्लांच्या सुरक्षेबद्दल भलतीच दक्ष असते. दक्ष असणे म्हणजे काय? सावध असणे. दक्ष असणे म्हणजे सावध, टू बी अटेंटिव्ह. शी वॉज सो अटेंटिव्ह. सुरक्षा म्हणजे काय? सेफ्टी. ओके, सुरक्षा म्हणजे. आता ती रात्रभर जंगलात फिरून पिल्लाजवळ परत आली होती. रात्रभर ती फिरली आणि आता ती परत आलेली आहे. आईची हाक ऐकताच अजूनवर दडून बसलेली पिल्लं खेळकरपणे तिच्याकडे झेपावली होती. झेपावणे म्हणजे धावणे. आईचा आवाज ऐकल्याबरोबर ती धावत आली, कारण ती लपलेली होती, लपून ठेवलेलं होतं त्यांना. तेवढ्यात नाल्याच्या डावीकडच्या विरळ बांबूमधून मला वाघीण येताना दिसली. आता लेखकांना ती वाघीण दिसली, लपलेली होती ती म्हणजे हिडन. ती लेखकांना दिसली, त्यांनी पाहिली. ती सरळ पाण्याजवळ आली आणि वळून पाण्यात बसली. वाघीण आता जंगलामधून परत आलेली आहे. तिने आवाज दिला आणि तिचा आवाज ऐकल्याबरोबर पिलांना आनंद झाला. आणि वाघीण आता पाण्याजवळ आल्यानंतर ती डायरेक्ट कुठे गेली? सरळ पाण्यामध्ये गेली आणि पाण्यामध्ये बसली. रात्रभर वाटचालीनं थकून ती विश्रांती घेत होती. थकणे म्हणजे टायर्ड. शी वॉज टायर्ड. होल नाईट शी हॅज वॉक्ड.
आता ती विश्रांती घेत आहे. विश्रांती घेणे म्हणजे रेस्ट. पण पिल्लांच्या उत्साहाला आई बघताच उधाण आलं होतं. तर उधाण येणे म्हणजे उत्साहाला उधाण येणे म्हणजे काय? मनात उत्साह उसळणे, व्हेरी हॅपी. आईचा आवाज ऐकल्याबरोबर त्यांना फार आनंद झाला. तर ते हा एक वाक्प्रचार आहे. उत्साहाला उधाण येणे म्हणजेच मनात उत्साह उसळणे, व्हेरी हॅपी. त्यातील एका पिल्लानं तर वाघिणीच्या पाठीवरच उडी घेतली. त्याच्यामधल्या एका पिल्लाने आईच्या अंगावरती उडी मारली. पण पिल्लांच्या पण तिथून घसरल्यानं ते थपकन पाण्यात पडलं. आईच्या अंगावर पडलं नाही तर ते पाण्यात पडलं. तोंडावर पाणी उडताच वाघिणीने मंदपणे गोरगोरून नापसंती व्यक्त केली. तिने थोडासा आवाज केला आणि आपली नापसंती म्हणजे उड्या मारू नये असं तिने त्यांना इशारा केला. पण पिल्लांना त्याच्याशी काहीच देणं घेणं नव्हतं. दे डिडंट बॉदर. त्यांचा आईच्या भोवती जबरदस्त दंगाधोपा सुरू झाला. दंगाधोपा, अंडरलाईन दॅट वर्ड. दंगाधोपा म्हणजे मस्ती, मस्ती, गडबड. दे वेर व्हेरी नॉटी, सो मच दे वेर प्लेइंग विथ द मदर. साधारणतः कुत्र्यापेक्षा लहान आकाराची 5 महिन्याची पिल्लं होती. बघा, ही पिल्लं एकदम छोटी, 5 महिन्याची. या वयात लहान मुलं जशी खेळकर म्हणजे काय, नॉटी असतात, तशीच ही खेळकर होती. एकमेकांचा पाठलाग करणे, मारामारी करणं, पाण्यात उड्या घेणं असे खेळ सुरू झाले. पाठलाग करणे म्हणजे काय, टू चेस समवन. दे वेर प्लेइंग विथ इच अदर. फायटिंग, मारामारी करणे म्हणजे फायटिंग, आणि जम्पिंग इन द वॉटर. सो दॅट वॉज देअर गेम. सो दे स्टार्टेड बिकॉज नाव मदर वॉज देअर. सो दे वेर नॉट फ्रायटन बिकॉज मदर वॉज टेकिंग केअर ऑफ देम. मध्येच आई वळून एखाद्या पिल्लाला मायेने चाटत होती. मायेने म्हणजे प्रेमाने, आपलं प्रेम व्यक्त करत होती. चाटणे म्हणजे शी वॉज जस्ट पुटिंग हर लेग्स अँड माउथ नियर हर चिल्ड्रन, द कप्स. थोडा वेळ बसल्यावर ती पटकन उभी राहिली. डोकं वळवून तिनं हळूच ओ असा आवाज केला. आता ती उभी राहिली आणि तिने आवाज केला. हा पिल्लांना मागं येण्याबद्दलचा इशारा होता. प्राणीची भाषा कळते. जसं आपल्या माणसाला आपली भाषा कळते, तसं प्राण्यांच्या, पक्ष्यांच्या पिल्लांना त्यांच्या आईवडिलांची भाषा त्यांना कळते. ते आपल्यासारखी बोलू शकत नाहीत, परंतु त्यांच्या आवाजाने ते बरोबर ओळखतात की त्यांना काय सांगायचं आहे. तशी ही वाघीण उठली आणि ती निघाली. आवाज केल्याबरोबर ह्या पिल्लांना मागे येण्याचा इशारा होता. लगेच वळून ती चालायला लागली. हिनं जंगलात कुठंतरी नक्कीच एखादं सांबर, रानगवा, नीलगाय, रानडुकराची शिकार साधली असावी. आता हे लेखकांना वाटते. सांबर म्हणजे द टाईप ऑफ डिअर. रानगवा म्हणजे जंगली ऑक्स. ओके, द ऑक्स विच स्टेज इन जंगल. नीलगाय म्हणजे द जंगल गाय, जंगल गाय. रानडुक्कर म्हणजे द वाईल्ड हॉक. तिने कोणाला तरी पकडलं असणार आणि आता पिल्लांना ती घेऊन जात आहे ते खाण्यासाठी, शिकार खाण्यासाठी. पण अशी शिकार जड असल्यानं ती उचलून पिल्लापर्यंत आणणं शक्य नव्हतं. आता समजा एखादी हरिण मारलं असणार किंवा गाय मारली असणार किंवा ऑक्स मारलं असणार तर तिला ते घेऊन येणं शक्य नव्हतं. म्हणून ती आता पिल्लांना घेऊन जात आहे. पिल्लं तिच्याबरोबर जातील आणि खातील असं लेखकांना माहीत होतं. पण अशी शिकार जड असल्याने ती उचलून पिल्लापर्यंत आणणं शक्य नव्हतं. त्यामुळे पिल्लाजवळ येऊन खटकाभर म्हणजे थोडा वेळ, फॉर अ वाईल, पाण्यात बसून तिने विश्रांती घेतली होती आणि आता ती पिल्लांना त्या शिकारीकडे घेऊन जात होती. नाव शी वॉज टेकिंग देम टू ईट दॅट वॉट एव्हर शी हॅड केप्ट रेडी फॉर देम टू ईट. या 4 पिल्लांसोबतच स्वतःचं पोट भरण्यासाठी तिला सतत कोणती ना कोणती शिकार करणं आवश्यक होतं. सतत म्हणजे ऑलवेज. टू फील हर स्टमक अँड टू फील द स्टमक ऑफ हर कप्स. पिल्लांचं पोट भरण्यासाठी तिला नेहमी शिकार करावी लागत असे, शोधणे. या 4 पिल्लासोबत स्वतःचं पोट भरण्यासाठी सतत कोणती ना कोणती शिकार करणं आवश्यकच होतं. त्या कला म्हणजे स्किल, द आर्ट. त्या कलेत ती चांगली पारंगत होती. पारंगत म्हणजे काय, एक्सपर्ट. शी वॉज एक्सपर्ट इन दॅट. वाघिणीनं नाला पार करून बांबूच्या गजीत पाय ठेवला. आता ती नाला पूर्ण पार केला. शी क्रॉस दॅट अँड शी वेंट अदर साईड. आज शिरण्याआधी तिने वळून पिल्लं सोबत येत आहेत की नाही हे पाहून घेतलं. बघा, आता पिल्लं तिच्या मागे जात आहेत. आता नाला पार केल्यानंतर ती मागे बघते, वळून बघते, सगळी पिल्लं माझ्या मागे आले आहेत की नाही.
2 पिल्लं तिच्या मागोमाग निघाली होती. 2 पिल्लं फॉलोड हर. पण दोघांना अद्याप भान नव्हतं. भान नसणे म्हणजे काय, ते दंग होते, गुंग होते खेळण्यामध्ये. ती पाण्यातच एकमेकाशी, पुढे बघूया, ती पाण्यातच एकमेकाशी खेळण्यात दंग झाली होती. 2 तिच्या मागे होती आणि 2 पाण्यामध्ये खेळत होती अजून. वाघिणीनं परत त्यांना बोलणारा आवाज काढला. तर परत तिने आवाज काढला आणि तिने तर वाघिणीने पुन्हा मागे बघितलं आणि पुन्हा आवाज केला, कारण ही 2 पिल्लं अजून खेळत होती. वाघिणीने परत त्यांना बोलावणारा आवाज काढला. आईच्या या आवाजाबरोबर दोन्ही पिल्लांनी आपला खेळ थांबवला आणि पळत सुटली. 2च मिनिटात पिल्लांना घेऊन वाघीण जंगलात दिसेनाशी झाली. आता ती पिल्लांना घेऊन जंगलामध्ये ती दिसेनाशी झाली. आज मी वाघिणीतल्या आईची एक वेगळीच झलक बघितली होती. माझ्या व्याघ्र अनुभवात मोलाची भर घालणारा हा अनुभव होता. आता लेखक सांगतात की वाघिणीचं तिच्या पिल्लावरती किती प्रेम होतं हे मी आज पहिल्यांदा बघितलं. तसं तुमच्या आईचं तुमच्यावरती प्रेम असते, अतूट प्रेम, कधी न तुटणारं. तसं ह्या वाघिणीचं सुद्धा तिच्या पिल्लावरती इतकं प्रेम होतं हे लेखकांना आज समजलं. आणि लेखक त्यामुळे सांगतात की माझ्या व्याघ्र म्हणजे वाघ पाहण्याच्या अनुभवामधील ही मोलाची म्हणजे व्हॅल्युएबल, भर घालणारा हा त्यांचा काय होता, अनुभव होता. टू ॲड व्हॅल्यू आपण म्हणतो, मोल म्हणजे टू ॲड व्हॅल्यू, मूल्यवान कार्य करणे. और टू मेक सिग्निफिकंट कॉन्ट्रीब्युशन, टू मेक समवन हॅपी. तर हा लेखकांचा असा त्यांच्या जीवनामध्ये त्यांच्या जीवनामध्ये भर घालणारा मोलाचा अनुभव होता. अनुभव म्हणजे एक्सपिरियन्स. तर इथे आपला धडा संपलेला आहे. तुम्ही धडा 2-3 वेळा वाचायचा आहे. तुम्हाला सांगितलं अगोदरच की या धड्यामध्ये अनेक वाक्प्रचार आलेले आहेत आणि हे वाक्प्रचार तुम्हाला परीक्षेला विचारले जाणार आहेत. आता स्वाध्याय बघा, पुस्तकामध्ये दिलेला आहे, शब्दार्थ दिलेले आहेत, ते तुम्ही समजावून घ्यायचे आणि वहीमध्ये लिहून घ्यायचे. सगळे वाक्प्रचार तुम्ही वहीमध्ये लिहून काढायचे आहेत. आता स्वाध्याय जो आहे तो त्यामधला प्रश्न नंबर 1, प्रश्न नंबर 2, प्रश्न नंबर 3 आणि प्रश्न नंबर 4 जे स्वमत आहे त्याच्यामधला अ आणि ई हे दोन्हीसुद्धा तुम्ही लिहायचे आहेत. तर प्रश्न पहिल्यामध्ये त्यांनी दिलेला आहे, लेखकाने बिबळ्याची ताजी पावलं पाहिल्यानंतरच्या कृतीचा घटनाक्रम लिहा, द ऑर्डर. सो यू हॅव टू रीड द लेसन अँड यू हॅव टू राईट द ऑर्डर ऑफ दॅट सेंटेन्सेस. द फर्स्ट सेंटेन्स इज गिवन, जंगलाच्या कोपऱ्यात हालचाल जाणवली. आता त्याच्यानंतरचं येणारं वाक्य तुम्ही धडा वाचायचा आहे आणि लिहायचं आहे. त्याच्यानंतर 4थं दिलेलं आहे, तिथं तेंदूच्या झाडाखाली बांबूमध्ये बिबळ्या बसला होता. त्याच्यानंतरची 2 वाक्ये तुम्ही लिहायची आहेत 7व्या वाक्यापर्यंत. वनरक्षकाचा पाय काटकीवर पडला. आता ही सगळी वाक्य तुम्हाला पुस्तकात सापडतील, ती तुम्ही पूर्ण करायची आहेत. कारणे लिहा दिलेलं आहे प्रश्न 2मध्ये. वाघिणीने मंदपणे गुरगुरून नापसंती व्यक्त केली, कारण पुस्तकामध्ये दिलेलं आहे. आणि दुसरं आहे, वाघीण पिल्लांच्या सुरक्षेबद्दल दक्ष होती. शी वॉज सो मच अवेअर, सो मच अलर्ट अबाउट हर कप्स. का, त्याचं कारण तुम्ही शोधायचं आहे. नंतर विशेष आणि विशेषण यांच्या जोड्या लावायच्या आहेत, ते तुम्हाला माहीत आहे ग्रामरमध्ये. स्वमतमध्ये दिलेलं आहे, प्रश्न पहिला दिलेला आहे, लेखकाला वाघिणीतली आईची झलक जाणवली. हे विधान पाठाच्या आधारे स्पष्ट करा. आता लेखकांना वाघिणीमध्ये आईचं प्रेम दिसलं हे तुम्ही पाठाच्या आधारे लिहायचं आहे. आणि तिसरा प्रश्न तर ई आहे, तो लिहायचा आहे. डायरी लिहिणे हा छंद प्रत्येकाने जोपावा. जे आपले अनुभव जेव्हा आपण डायरीमध्ये लिहितो, एखाद्या वहीमध्ये लिहून काढतो, तर त्याविषयी तुमचे मत लिहायचे. आपण ते डायरी का लिहितो, का जपवतो, त्याच्यामध्ये आपण नक्की काय लिहितो, हे तुम्हाला आता आजच्या धड्यावरून समजलंच ना, कारण धड्याचंच नाव दिलेलं आहे जंगलातील डायरी. तर तुम्ही अशी स्वतःची डायरीसुद्धा बनवायची आहे. तर हे 2 सारे प्रश्न नंबर 1, 2, 3 आणि 4थ्यामधले अ आणि ई हे तुम्ही वहीमध्ये लिहायचं आहे. तर परीक्षेला तुम्हाला पोर्शन दिलेलंच आहे आणि ग्रामरचं पोर्शनसुद्धा सांगितलेलं आहे. जे तुम्हाला आजपर्यंत जे शिकवलं आहे ते सगळं असणार. त्याचप्रमाणे हे सगळं असाइनमेंट, ॲक्टिव्हिटीज सगळं जे दिलेलं आहे,
that you have to keep ready, because we will ask now before the exam or after the exam. We have to check and give you the marks. So keep your activities, your assignments, whatever homeworks are given, keep ready. We will ask you and we will give you marks accordingly. For oral exams, we will let you know what we are going to ask. Most probably will be reading. 5 marks will be for reading, and then dictation. That we will let you know how to go about. But you have to study well, read the lesson well. तर इथे आपला पाठ संपलेला आहे. परीक्षेची तयारी करायची आहे आणि परीक्षेसाठी जे विचारलं जाईल ते तुम्हाला लवकरच कळवण्यात येईल. सो आय होप यू अंडरस्टूड द लेसन. स्टडी वेल, कीप सेफ and work hard in your studies. Okay, bye, thank you, keep good health.